हे बघ, धोंडाचा महिना चालू आहे आधीच. आता आलोय घरी. मला एकतर अंगठी करा पाहिजे बस सोन्याची, सांगतो तुला. आमची परिस्थिती काय तेवढी नाहीये आणि आमची आई पण एकटीच राबणार आहे आणि अंगठी कुठनं करायचं तुम्हाला? मला काय माहित नाही, ते अंगठी करा पाहिजे बघ, सोनं पाहिजे मला, आता सांगतो मी. आई बंद्री बरे. बरं, जेवण झालंय, आता आपल्याला जायचं आहे घरी. मम्मीला जाऊन विचारत जा, काय सोनं बिनं अंगठी काय देणार आहे का नाही, विचारत जा पहिला. आमची परिस्थिती तेवढी नाहीये हो. आत एकदा जाऊन विचारता मम्मीला काय आहे, करणार आहे का नाही. तरी बघतो, थांबा जाऊन विचारतो. ಏನಾತವ ಏನಿಲ್ಲವ ಮತ್ ನಾವ್ ಹೋಗಿ ಬರ್ತೇವೆ ಈಗ. ಹಿಡಿಯವ ನಿನ್ ಗಂಡಗ ಇದನ್ನ ತಂದ ನೋಡ ಅಂಗಟಿ. ಇದೆಲ್ಲಿ ತಂದೆವ? ರೊಕ್ಕ ಎಲ್ಲಿ ಬಂದು ನಿನ್ ಕಡೆ? ಮೊದ್ಲು ಉದಾರಿ ತಂದೆನೇನ, ರೊಕ್ಕನೂ ಇಲ್ಲಿ ನಿನ್ ಕಡೆ. ನಂದ ಕೊಳ್ಳಂದ ಚೈನ್ ಇತ್ತ, ಅದನ್ನ ಮಾರಿ ಅಂಗಟಿ ತಂದನ್ನ ಇರುವತ್ತಕ್ ಕೊಡೋಗ. ನೋಡು, ನೀವು ಚೆನ್ನಾಗಿದ್ರೆ ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿರ್ತೀವಿ. ಹೋಗ. मम्मीनं अंगठी आणल्या बघा. होय, भारी आंटी. मग आता कसं दिली मम्मीने? असते सगळं व नाटक करतात. मम्मीनं तिच्या गळ्यातलं विकून तुम्हाला अंगठी कळल्या. मम्मीने गळ्यातल्या विकल्या? अरे मग हे नको मला. काय करत होती विकायची गळ्यातलं? आणि मी मस्त मागतोय, पण गळ्यातलं कशाला विकायचं? काय नसलं तर परिस्थिती हे मम्मीला त्याच्या सासूबाई. ಏನಾಯ್ತು? ಚಲೋ ಐತಿ ಇಲ್ಲ? हो सासूबाई, हे तुमची परिस्थिती नसताना कशाला आणला हो? हे काय गरज होती याची? तुम्ही जेवायला बोलवला घरी, हेच मोठं पण झालं. तुमच्या घरात काय नसताना देखील तुम्ही घरात बोलवता, जेवण घालता, मानपान देता, हेच बास आहे की आपल्याला. आणि काय पाहिजे? आणि हे काय गरज नव्हती आपल्याला. हे घ्या, तुमच्याकडे ठेवा, आणि तुम्ही जे गळ्यातलं विकलाय ते आणा परत. हे असं करून काही गरज नाही आपल्याला. ಇರ್ಲಿಪ್ಪ ತಗೋ. तुम्ही जेवढं सम्मान दिला तेच बास आहे आम्हाला. बरं सासूबाई, आम्ही आता निघतो. चल ग, जाऊया आपण. चला मग. ಹೋಗಿ ಬರ್ರಿಪ್ಪ. हा, तुझ्या मम्मीची परिस्थिती नसताना देखील मम्मी गळ्यातलं विकून आणली आपल्यासाठी. मम्मीचं मन किती मोठं असेल तुमच्या. माझं खरंच चुकलं. मी जबरदस्तीने तुला मागत होतो देच म्हणून. तुमच्या घरची परिस्थिती बघितली नाही मी. चल.